गाईस, मी ना आत्ता गोष्ट नोटीस केली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकतात की माझं डोकं कुठं काय चाललंय काय माहिती. भेटला सिलेंडर. आजीचं प्रेम बघा नातवावर. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादाई शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मी आता रेडी झालो कॉलेजसाठी निघायचंय. चाय नाश्ता वगैरे काय झाला नाहीये. पप्पा इथं बसलेत, स्वीटी तर झोपली आहे. मम्मी दररोज सारखी माझ्यासाठी चपाती बनवतीये चाय सोबत खायला. अजून तुम्हाला माहितीये का, घरी ना डिझेल संपतंय, गॅस वगैरे काहीच येत नाहीये. एवढं टेन्शन आलंय ना, 6 दिवसालाच ना 700-700 रुपये चालले डिझेल साठी. आणि संपत आहे लगेच माहिती का? मग माणसं काय गॅसचे पैसे चालले नाही ह्याला. हो ना, विचार करा. गॅस तरी महिनाभर जातो. 6-7 दिवसाला 700-600 रुपये झाले, तर पूर्ण महिन्यात 30 दिवसाला किती जात असतील. वाट लावून टाकली भाई, वाट लावून टाकली. काय बोलू, एवढ्या शिव्या येतात ना. काय काय करायचं? गरीबाच्या हालायचं दुसरं काय? गरीब लोकांचे हालायचं. सगळे अंध भक्त, सगळे इलिटरेट पीपल लोकांनी ना त्यांना सपोर्ट केलाय ना. खरं तुमच्यावरती आधी थू आहे भाई. तरी अजून त्याच्यात मागं पळत असते. मग भाई, हितलचा प्रवास इथपर्यंत आणलाय ना त्यांनी, मग ह्याच्यात पण अजूनच वाट लागतीये. त्याच्यात प्रवासाला त्यात ते पेट्रोलचा पाहिजे ते प्रवास मग? व्हायला. केरोसिन पण भेटत नाही, केरोसिन भेटलं ते भेटत पण नाही. महाग आहे. केरोसिन कुठे भेटत आहे पण? नाही भेटत आहे. दुकानात कोणत्या विचारायला गेलं तर नाही म्हणते तर. खूपच जास्त एवढा हायपर झालोय ना, एवढा राग येतोय ना, खूपच. मोठी जी फॅमिली असते त्यांच्या किती घरात हाल असते तर मग काय करणार? चाय चपाती रेडी आहे. आता चाय चपाती खातो, बाबूला थोडा लाड करतो, मग निघतो कॉलेजसाठी. तर मित्रांनो, मी निघालोय. चाय नाश्ता झालाय. भाई टेन्शन डोक्यात, तेच एक टेन्शन चाललंय की कसं काय होईल. सिलेंडर नाही भेटत आहे, काय नाही भेटत आहे, कसं काय चालेल. खूप टेन्शन येते. आलो माहिती का, आज दिवसभर डोक्यात तेच चालणार. 6 दिवसाला 700-700 रुपये डिझेलला चाललेत. एक मिडल क्लासवाला तर एवढा अफोर्ड नाही करू शकत ना. ही सरकार काय करते? ही सरकार गुलाम झाली आहे. गोरगरीब ह्याच्यात मरतोय, सरकारचं पोट भरतंय. ठीक आहे, असं चाललंय. म्हणजे कुणी आपला विचार करतच नाहीये. आता मी पोचलोय कॉलेजला, लॅबच्या बाहेर बसलोय, कारण लॅबमध्ये पाणी भरलंय. बघा, साफ करतात. आता जस्ट मी घरी आलोय कॉलेजमधून. पोस्टिंग अजून जे लेक्चर आहेत ते सगळे झालेत. आता आलोय घरी. खूप घाम आलाय. एवढं इरिटेट व्हायला लागलं ना, जातो आधी हातपाय धुतो, मग तुम्हाला भेटतो. ठीक आहे. मी आता फ्रेश वगैरे झालोय. मी आता बसलोय. उठला बाबू, उठला, रडला. बघितलं, आवाज येतोय. तर आता मी जेवायला बसलोय. खूप भूक लागली. पालकची भाजी, भात, आणि मी येता येता हे बटाटा भजी पाव आणलाय. सुटीला पाहिजे का? ये इकडेच या. तर चला मग फटाफट जेवून घेऊया. इथं मम्मी आली आहे कामावरनं, आता जेवण बनवायला लागली आहे. काय बनवते आज? मटकी. बाबू झोपलाय. इथे पप्पा पण बसलेत, न्यूज लिहतायत. यांचा पाय बरा नाहीये तरी ते चालतायत. शेवटी झोपली आहे. हे बघा. आजीचं प्रेम बघा नातवावर. दुपारी का रडत होता एवढा? कुठं रडतोय? दुपारी रडतय करत बसत. दुपारी मी आलो होतो कॉलेजवरनं. झोपलेला. आले आणि त्याला पप्पे घेतले, पाणी पडलं तोंडावरती, घाबरला. पुसला होता. तोंडावर पाण्याचं थेंब पडलं, रडायला लागला. मग है ना, पाण्याने काय होतंय, त्याची बॉडी 70% पाण्यानेच आहे. काय कपड्याचा वास जरी आपला वास येतो त्याला. कुत्रे आहे का ते? कुत्रे हा? कुत्रे आहे ते? हलकट जाऊन या. दलिंदर.
माझी शोध कधी आहे की माझा हिरा मोती. हा? मम्मी आहे तुला मी म्हणजे असं चांगला वाटतो का बाबू? माझं छोनून छकुल हे अजून हे मी हे माझं सोनं माझा मोनू का गं बा? का गं माझी राणी? का गं माझ्या बाबाला कोणी मारलं गं माझ्या हे राणीला? हगऱ्या माझी छोनपरी आहे की माझी छोनपरी. हो छोनपरी आहे ना माझी. बघा मम्मी आता आम्हा सगळ्यांना एसी टॉयलेट कर करायची बाय? एसी टॉयलेट करणार. पप्पाच्या अंगावर. हे बघा हा झोपलाय. होय, टॉयलेट करायची तिकडं न सोड ना तिकडं 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 पप्पाच्या अंगावर. हा? सोडायचं जागच होईल जाग माझी राणी तू. होय. चला, हात आहे मम्मीला ना थोडा पण करमत नाही तिच्या नातवाशिवाय. खाली 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 खाली. अगो द्या. ती ना कामावर येते ना एक्साइटेड असते की कधी मी बाबूला हातात घेऊ कधी काय. आज काय बनवलंय जेवायला? हा मटकी मटकी. आज मटकी बनवली आहे आणि ह्याच्यात काय मम्मी? चिकन आहे. चिकन. पप्पाचं फेवरेट चिकन. पप्पांनी चिकन आणलंय त्यांच्यासाठी. अजून चाय बनवायला लागलीस? चहा कुठं बनवलाय आल्यावर? लगेच बाबूकडे गेलीस ना. लगेच बाबूकडे नाही मग गेले ते. मग? भांडे असले आले आले ते चिकन धुवून शिजाय टाकलं. परत आम्ही काय केलं काहीतरी केलं ना मी. अजून काय केलं? भांडे पण घासले ना. काय पाहिजे म्हणतो? काय बनवलं? काय झालं? म्हणतो ना इथं किचन कडे बसून ना आमच्या तोंडाकडेच बघत बसतीये. तुला काय सांगू भाऊ? म्हणतो ए सोनू अरे मम्मी लई छोटे लेकरू आहेत ते. मग घर घे छोट्या लेकरांना. हा छोट्या लेकरांना घर घे ना. घेईल ना कधी बघू आता. आपण रोडवर आल्यावर. आपण कशाला रोडवर येतो? म्हणजे आपल्या सोबत येते ना ते रोड. हे बघा सगळं टॉयलेट केली बाथरूम केली आता मस्त आता झोपेल. झोपलं नाही ते खेळतय. हम्म? खेळतय त्याला टाका ग असं सही करून टाका जरा थोडस खेळू द्या त्याला. हे बघा नको खाऊ. आता मम्मी चाय प्यायला लागली आहे. चाय पाव. बाळाला ना पाळण्यामध्ये झोपवलंय तो मस्त वरतीच बघतोय येड्यासारखा. अरे काय आहे? खेळतंय र, खेळतंय. अरे एवढं 25 दिवसाचं बाळ आहे ते दमा. हे बघा 25 पण दिवसाचं आहे का नाही काय माहिती. 22 दिवसाचं 20-22 दिवसाचं. 20-22 दिवसाचा. आ, ते बघ ना शहाण्या लेकरांनी कसं खेळतय. याच्यात काय शहाणा लेकरू खेळत आहे ते लहान आहे. अरे पण त्याला समजतं कसं खेळायचं. हात हलवू. काय काय झालं देऊ फटके. हा गाईस मी ना आता गोष्ट नोटीस केली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकतात की माझं डोकं कुठं काय चाललंय काय माहिती. कुठं म्हणजे घरी ना सिलेंडर आलाय. मी आता नोटीस केलं आता वहिनीने सांगितलं. अजून मी ना गॅस वरती जेवण शिजतंय तरी मला कळलं नाही की यांनी सिलेंडर आणलाय. म्हणजे भाई हा मम्मी हा? मला वाटलं सिलेंडर. नाही. हा ना सकाळी गेले नाही भेटला सिलेंडर. मग जाऊन घेऊन आलो. तिथं गेलो त्यांच्या तिथं पैसे भरले त्या ऑफिस मध्ये. हा किती? 913. हा आणि तिथून त्यांनी पावती दिली म्हणले ते ह्याला जा वाढवली. हा मग वाढवलीला मग दादा आणि पप्पा गेले आणि ते घेऊन आले. फायनली गाईस फायनली घरी सिलेंडर आलाय. आता एक टेन्शन कमी झालं. मग आता म्हणून तर जेवण जरा बरं वाटायला लागले माहिती का. अरे गॅस वरती शिजतंय तरी ना मला एवढं काही सुचलं नाही. मग नंतरला सांगितलं अरे सिलेंडर आलाय. आता तुला सिलेंडर आला म्हणून सांगितलं. आता तुला माहित नाही की कशावर शिजतंय बाबा. नाही मी एवढं हेच नाही की माझ्या डोक्यातच ना आलं की सिलेंडरचं असं काय आहे. लहान असून डोक्यात. अरे बाबा नशीब जेवण तरी आठवत रे बाळा तुला. हा थँक्यू. हे काय बनवतेस? हे विदेशाला कांद्याचं. तर चला मग मित्रांनो वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा भाई कारण खूप मेहनत चालली आहे त्यामुळे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.